आणि आता एक नजर टाकणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्यांवर सुपरफास्ट स्वरूपात। उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद, राहुल नार्वेकरांच्या निकालावरती होणार खुली चर्चा। उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेतून शिवसेनेच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाला माहिती देणार, पुरावे मांडण्याची ही शक्यता। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या 2013 साली झालेल्या निवडीचे दाखलेही देऊ शकतात। उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परबांसह वकिलांची रात्री उशिरा ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक संपन्न। उद्धव ठाकरेंची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। तर याचिका दाखल केली म्हणजे माझा निर्णय अयोग्य होत नाही, परब दाखवत असलेलं 2018चं पत्र घटना दुरुस्तीचं नसून ते संघटनात्मक निवडीचं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। तर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव, निकालाविरोधात याचिका, यात कोर्टाचे निर्देश न जुमानल्याचा उल्लेख। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही, शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात याचिका, खरी शिवसेना आमची, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात या आठवड्यात सुनावणी, विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार। अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटलांची फेरसाक्ष, तर शरद पवार गटाकडून आव्हाड जयंत पाटलांची फेरसाक्ष होणार। 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीबाबत निर्णय घ्यायचा आहे। आजपासून राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची कारवाई सुरू होईल, संपूर्ण प्रक्रिया पार पडून लवकरच निर्णय घेऊ, राहुल नार्वेकरांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजपासून 4 दिवसांचा दावोस दौरा, या दरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमध्ये ठिकठिकाणी भारतीयांकडून स्वागत होणार। स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झालेल्या एनआरआयकडून शिंदेंच्या स्वागताचे संदेशही प्रसिद्ध। मला आदित्य ठाकरेंवरती बोलायची आवश्यकता नाही, उद्योग विभाग आणि आमचं 10 जणांचं शिष्टमंडळ दावोसला जातंय, त्यांच्यासारखे आकडे फुगून कागदावरती ठेवण्यासाठी आम्ही जात नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यासाठी 70 जणांचं शिष्टमंडळ, तब्बल 34 कोटींचा खर्च केला जात असून ही जनतेच्या पैशाची खुलेआम लूट आहे। शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरनं खासदार सुप्रिया सुळेंची टीका। मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खात असेल तर देशातील 77% लोक शेण खातात। फडणवीसांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार। फडणवीस काय म्हणाले, आव्हाडांना समजलेलं दिसत नाही, बुद्धी गहाण ठेवून पुन्हा कशाला शेण खाता, फडणवीसांवर टीका करणाऱ्या आव्हाडांना नितेश राणेंचं उत्तर। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हल्ल्याची शक्यता, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन, मुंबई गुजरात ट्रेननं प्रवास करणाऱ्या लोकांचं संभाषण ऐकून फोन। महायुतीच्या बैठकीत प्रीतम मुंडेंचं स्पष्ट विधान, तर विधानसभेपर्यंत गोडगोड बोला, लोकसभेनंतर विसरू नका, धनंजय मुंडेंचं आवाहन। सर्व बाजूंनी महाराष्ट्र लुटला जातोय, हाताखालची जमीन जातीये, तुम्हाला पोरकं केलं जातंय, रायगडमधील जमीन परिषदेतनं राज ठाकरेंचा हल्लाबोल। सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं, 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलवून मार्ग काढावा, जरांगेंचं सरकारला आवाहन, तो तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात, बच्चू कडूंचा सरकारलाच इशारा। बच्चू कडू आज 12 वाजता जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेणार, तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात जाऊ असाही इशारा। जरांगेंच्या आंदोलनाला राजू शेट्टी यांची भेट, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, राजू शेट्टी यांची माहिती। जरांगेंच्या मुंबईतल्या उपोषणाविरोधात सदावर्तेंची कोर्टात याचिका, गुणरत्न सदावर्तेंकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, संपामुळे 74,000 बालकांना फटका आणि महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित असल्याचा याचिकेतनं दावा। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये आजपासून धार्मिक विधी, श्रीरामाच्या मूर्तीची 18 जानेवारीला गाभाऱ्यामध्ये स्थापना, 20 आणि 21 जानेवारीला सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद राहणार। राम मंदिरात 16 तारखेपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात, अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहात प्रभू श्रीरामांची मूर्ती बसवणार, तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। 22 तारखेला राम मंदिरातील गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामाची पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची माहिती।
नवीन मूर्तीची नगर प्रदक्षिणा होणार नाही. मूर्तीचं वजन जास्त असल्यामुळे नगर प्रदक्षिणा स्थगित करण्याचा निर्णय. वैदिक अरुण दीक्षित यांची माहिती. भिवंडी लोकसभेसाठी शरद पवार गट आग्रही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून पक्ष बांधणी सुरू. काही दिवसात शरद पवार गटाचे मोठे नेते दादांसोबत येतील. 5 आमदार आणि 2 मोठे पदाधिकारी दादांसोबत येणार. मिटकरींचा दावा. अजित पवार आणि शिंदेचे नेते भाजपच्या संपर्कात. शिंदेचे खासदार भाजपच्या चिन्हावरती लढण्यास इच्छुक. मिटकरींच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर. कल्याण लोकसभा मतदारसंघातनं श्रीकांत शिंदेंविरोधात सुषमा अंधारेंना तिकीट द्या. ठाकरे गटाचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंकडे मागणी. तर माजी आमदार सुभाष भोईर आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव चर्चेत. आज सीमा भागातल्या दौऱ्यावरती चिक्कोडी या मतदारसंघातनं उत्तम पाटलांना मैदानात उतरवण्याची शक्यता. निपाणीमध्ये शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन. 24 जानेवारीला धाराशिवमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा. ओबीसी महाएल्गार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा. भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार. सोलापूरच्या माढ्यामध्ये 28 जानेवारीला ओबीसी मेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार. आंबेडकरांच्या अध्यक्षतेत माढ्यामध्ये पहिलाच ओबीसी मेळावा. ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूरांवर अटकेची टांगती तलवार. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी अटकेची टांगती तलवार. पुणे पोलिसांकडून संजीव ठाकूर यांची 2 वेळा चौकशी. काँग्रेसमधून काढून टाकलेले नरेंद्र जिचकर यांच्या यात्रेत सुनील केदार यांची उपस्थिती. काँग्रेस पक्षातनं नरेंद्र जिचकरांचं निलंबन. नागपुरात जिचकर काढतायत जन आशीर्वाद यात्रा. राज्याला थंडीची प्रतीक्षा. कोरड्या हवामानानंतरही अपेक्षित थंडी नाही. पुढील आठवड्यातही कोरडं वातावरण कायम राहण्याचा अंदाज. मुंबादेवी परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी होणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसह आशिष शेलारही उपस्थित असणार. मुंबई ठाण्याच्या धर्तीवरती पुण्यातही डीप क्लिनिंग करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. रस्ते, पादचारी मार्ग, धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार. उद्यापासून मुंबईतल्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबईच्या एबी आणि ई विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार. जे रुग्णालय परिसरात कमी दाबानं पाणी पुरवठा. पुण्यातल्या कोथरूड बावधन परिसराला 2 MLD जास्तीचं पाणी मिळणार. गेल्या काही दिवसांपासून कमी दाबानं आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं पालिका आयुक्तांचा निर्णय. सोलापूरच्या उजनी धरणातनं शेतीसाठी सोडलेलं पाणी 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार. शेतीचं आवर्तन संपल्यावरती धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवलं जाणार. महत्वाकांक्षी मुळामुठा नदी संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेला पर्यावरणीय मंजुरी नाकारली. मंजुरी नाकारण्यात आल्यानं योजनेच्या कामांवरती परिणाम होण्याचा पर्यावरण प्रेमींचा दावा. हिट अँड रन अपघातांमध्ये मृत्यू आणि गंभीर दुखापत झाल्यावरती दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याबाबत विचार करावा. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. 8 आठवड्यांच्या यावरती योग्य निर्णय घ्यावा. 22 एप्रिलला पुढची सुनावणी. नेट परीक्षेचा निकाल उद्या लागणार. देशभरातील 292 शहरांमध्ये 9,45,918 विद्यार्थ्यांनी दिली आहे परीक्षा. नव्यानं बांधलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. स्थानकाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केलेले माजी खासदार संजीव नाईक यांनी काढलं दिघा स्थानकातनं पहिलं तिकीट. केडीएमसी करवसुलीसाठी ॲक्शन मोडवर. टिटवाळ्यामध्ये 22,000 मालमत्ता कर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या अंतिम नोटिसा. 72 तासाच्या आत थकीत रक्कम न भरल्यास पालिका मालमत्ता जप्त करणार. नागपुरातील अनधिकृत बांधकामांविरोधात एनएमआरडीची धडक मोहीम. 3,000 अनधिकृत बांधकामांना नोटीस. शहरातील 355 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. परभणीमध्ये 1 आठवड्यापासून ट्रान्सपोर्ट चालकांचं आंदोलन. हिट अँड रन कायद्याच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी. आंदोलनामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प. परभणीच्या गंगाखेडमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा. तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करून भरती तात्काळ रद्द करण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे तूर पिकावरती परिणाम. तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वाशिमच्या मनोजमध्ये जीवन मिशन अंतर्गत सुरू नळ योजनेचं काम अतिशय संथ गतीनं. मुख्य ठिकाणच्या खोदकामामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास. धुळ्याच्या कुसुंबा परिसरामध्ये कांद्यामध्ये शेतकऱ्यांकडनं तणनाशकाची फवारणी. कांद्यामध्ये तण वाढल्यानं शेतकऱ्यांकडनं तणनाशकाची फवारणी. नागपूर जिल्ह्यामध्ये यंदा 55,842 नव्या मतदारांची नोंद. लोकसभा निवडणुकीत 42,26,000 नागपूरकर
बजावणार मतदानाचा हक्क. 22 जानेवारीला अंतिम मतदान यादी प्रसिद्ध होणार. तो उत्पन्न वाढीसाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती. अदानी कंपनीला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 60 ठिकाणी चार्जिंग स्थानकं उभारण्याचं काम. या माध्यमातून उत्पन्नाचा 32% रक्कम पीएमपीला मिळणार. परभणीच्या मानवत तालुक्यामध्ये हत्तलवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात भरवला वर्ग. शिक्षक निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानं विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महामार्गाच्या कामामुळे झाडांची कत्तल. नवीन वृक्ष लागवड होत नसल्याचं चित्र. वन विभागाचं मात्र दुर्लक्षच. सांगली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ते सुरक्षा अभियानाचं आयोजन. वाहन सुरक्षित चालवण्याची नागरिकांना पोलिसांकडून शपथ. नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात बस सेवा नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान. वेळेवर बसेस सोडण्याची विद्यार्थी आणि प्रशासनाची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या होत नसल्यानं अवघड क्षेत्र बदली संघर्ष समितीचं धरणं आंदोलन. वारंवार तक्रार करूनही शिक्षकांच्या बदल्या रखडल्या. मागण्या मान्य करण्याची आंदोलकांची मागणी. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची खरेदी विक्री व्यवहार आजपासून सुरू. आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असल्यानं मिरचीचे लिलाव बंद होते. यंदा मिरचीची विक्रमी आवक. धुळ्यामध्ये वार ते सुत्रेपाडा रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांना नाहक त्रास. भंडाऱ्याच्या मोहाडी ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांसह सुविधांचा अभाव. अनेक पदं रिक्त असूनही भरती नाही. रुग्णांसह सर्वसामान्यांचे हाल. प्रशासनाचं दुर्लक्ष. पुण्याच्या भोरमध्ये चालक मालक संघटना आक्रमक. हिट अँड रन कायद्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन. कायदा रद्द करण्याची मागणी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मोठा प्रतिसाद. 111 रिक्त जागांसाठी आतापर्यंत 3890 उमेदवारांचे अर्ज. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे ऑपरेशन नन्हे फिरस्ते या अंतर्गत 850 मुलांची घरवापसी. 508 मुलं आणि 279 मुलींचा सहभाग. 313 सर्वाधिक मुलं मुंबईतनं. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये हनुमंतखेडमध्ये आदिवासींचा लाभार्थी मेळावा. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचं वितरण. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना निलंबित. पोलीस अधिकाऱ्याला तब्बल 2 वर्षानंतर अटक. तत्कालीन निलंबित पोलीस अधिकारी किरण कुमारला केली अटक. पतंगाच्या मांजाने एका दिवसात 40 पक्ष्यांना फटका. गेल्या 4 दिवसात मांजामुळे 100 पेक्षा अधिक पक्षी जखमी झाल्याची प्राणी मित्र संघटनांची माहिती. गोंदियाच्या चिंचगड येथे नवे गावात वाघाचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरणच. भंडाऱ्यामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत. जानेवारीमध्ये अवघ्या 15 दिवसात 31 जणांना चावा. प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी.